नमस्कार, मी विशाल परदेशी. बिदडक या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. गेला आठवडा वेगवेगळ्या वक्तव्यांनी गाजला असंच म्हणावं लागेल. त्यात इंदुरीकर महाराजांनी केलेलं समविषमचं वक्तव्य आणि काल सरसंघचालकांनी शिक्षण आणि संपन्नता यासोबतच अहंकारही येतो आणि त्यामुळे हल्लीच्या काळात घटस्फोटाची प्रकरणं सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये अधिक आढळतात आणि त्याचा परिणाम कुटुंब दुरावण्यात होतो असं म्हणणं एकूणच. या वक्तव्यांमुळे स्त्री पुरुष समानता यालाच धक्का बसतोय. त्यामुळे आज आपण चर्चा करणार आहोत समानता प्रत्यक्षात कधी या विषयावर. आणि याच विषयाला घेऊन माझे काही प्रश्न आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे की स्त्रियांना सर्व पातळीवर समान संधी म्हणजे त्यांच्यावर उपकार करण्यासारखं आहे का? माझा दुसरा प्रश्न आहे की जग 21व्या शतकाच्या दिशेनं निघालं तरी भारतीय पुरुषी मानसिकता का बदलत नाही? माझा तिसरा प्रश्न आहे की स्त्री शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं काळाची गरज नाही का? माझा चौथा प्रश्न आहे, महाराष्ट्रानं स्त्री शिक्षण आणि स्त्री सक्षमीकरणात नेहमीच पुढाकार घेतलेला असताना आपल्याकडेच स्त्रीविषयी अशी टीका टिप्पणी का होते? याविषयी चर्चा करण्याकरता नेहमीप्रमाणे बेधडकमध्ये मान्यवर पाहुणे आपल्याबरोबर आहेत. माझ्याबरोबर आहेत, थोड्याच वेळात असतील माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये. त्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण. माझ्यासोबत असणार आहेत जनरल सेक्रेटरी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या सेक्रेटरी प्राची हातिवलेकर. आणि माझ्यासोबत असणार आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश हाके. सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तऋषी देखील माझ्याबरोबर पुण्यावरून आहेत. आणि न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे सर आपल्याबरोबर असणार आहेत. मी सुरुवात महेश सरांपासून करतोय. सर, अर्थात माझा पहिला प्रश्न म्हणजे गेला आठवडा सगळा आपण बघितला आणि त्यावरती आपण चर्चा पण करतोय खरं. आणि कधी कधी असं वाटतं की ज्यांच्या पाठीमागे लाखोंच्या संख्येने लोक जातात, ज्यांच्या कार्यक्रमाला लोक उपस्थिती लावतात किंवा त्यांचं म्हणणं ऐकतात, त्यांचं म्हणणं स्वतःकडे प्रतिबिंबित करून घेतात, अशीच लोक जेव्हा समाजाला अशा पद्धतीचं मार्गदर्शन करतात तेव्हा हे चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतो. स्त्रियांना सर्व पातळीवर समान संधी म्हणजे त्यांच्यावर उपकार करण्यासारखं आहे का? आता असंच म्हणावं लागेल, उपरोधिक आहे नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतो की गेल्या दशकामध्ये स्त्रियांची घराबाहेर पडण्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. स्त्रियांच्या पुरुषांच्या बरोबरीने कामामध्ये सहभागी होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि त्या जोडीला आपल्याला दिसतं की स्त्रियांवरील अत्याचारांचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि हे प्रमाण फक्त घरातलं नाही आहे, फक्त बाहेरचं नाही आहे, तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीला संघर्ष करावा लागतोय. आणि हे सगळं एकीकडे आहे. आणि दुसरीकडे समाजातले जे मान्यवर आहेत, ज्यांच्या प्रबोधनाकडे लोकांची नजर असते, असेच लोक ज्यावेळेस बोलायला लागतात की स्त्रियांविषयी अनुद्गार काढायला लागतात. विशेषतः मला इंदोरीकर महाराजांपेक्षाही मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत हे ज्या पद्धतीने बोलले, त्यांचा हेतू नेमका काय आहे ते कळायला मार्ग नाही आहे. परंतु त्यांनी जे विधान केलेलं आहे की संपन्न आणि सुशिक्षित घरांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, याचा अर्थ थेट आहे की सुशिक्षित म्हणजे पुरुषाने शिकलेलं चालतं, परंतु स्त्री ज्यावेळेस शिकते तेव्हा ते कुटुंब सुशिक्षित होतं. आणि स्त्री ज्यावेळेस नोकरी करायला लागते तेव्हा दोघांचे पगार सुरू होतात, दोघांचं उत्पन्न सुरू होतं. त्यामुळे समृद्धता येते, संपन्नता घरामध्ये येते. म्हणजे तुम्हाला संपन्नता हवी आहे, समृद्धता हवी आहे, परंतु ती स्त्रीच्या माध्यमातून नको आहे. आणि स्त्रियांनी शिकलं नाही तर घटस्फोटाचं प्रमाण कमी होणार असं तुम्हाला म्हणायचं आहे का? तुम्हाला संपन्नता नको आहे, परंतु जी काय सो कॉल्ड कुटुंब व्यवस्था आहे भारताची ती राहिली पाहिजे. या आधी एकत्र कुटुंब पद्धतीचं गुणगान गाणारे हेच लोक आता जी आहे ती कुटुंब पद्धती विस्कळीत होताना दिसते. त्या पार्श्वभूमीवर स्त्रीला ज्यावेळेस दोषी ठरवतात तेव्हा लक्षात येतं की भारतातील ही जी पुरुषी मानसिकता आहे, माणूस कितीही मोठ्या स्तरावर गेला, मोठ्या टप्प्यावर गेला, तरी पण तो पुरुषी मानसिकता आपली बदलायला तयार नसतो. आणि इथे सरसंघचालकांनी ज्या पद्धतीने विधान केलेलं आहे हे विधान एकूणच म्हणजे विचार करणाऱ्या माणसांना अधिक विचारात टाकणार आहे.
आज ज्या पद्धतीने आपण पाहतो की आपल्याकडे सुशिक्षित स्त्रियांचं प्रमाण विशेषतः शहरामधलं हे प्रचंड वेगाने वाढताना आपल्याला दिसतं. ग्रामीण भागामध्ये अजूनही शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, परंतु तरीही स्त्रिया स्वावलंबी होत आहेत, सक्षम होत आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मोहन भागवतांसारख्या माणसाने असं विधान करणं बरोबर, अगदी ते पटण्यासारखं नाहीये. मला हनीवेळकडे आपल्याकडे यायचं मॅडम, की या सरसंघचालकांच्या वक्तव्याकडे आपण कसं बघता? जसं म्हात्रे सर आत्ता म्हणाले की सरसंघचालकांसारख्या व्यक्तीकडून याची अपेक्षा नाही आहे, तर मुळात हेच मला बरोबर वाटत नाही. अशी अनेक विधानं त्यांनी यापूर्वीही केलेली आहेत. बलात्कार हे इंडियात होतात, भारतात होत नव्हते, असं एक म्हणजे अतिशय हास्यास्पद विधान. आता हास्यास्पद पण म्हणायचं तर ते त्यांच्या विचारसरणीशी जुळतं आहे. मुळात जी संघाची मानसिकता आणि विचारसरणी आहे ती अत्यंत प्रतिगामी, स्त्री विरोधी, स्त्री शिक्षण विरोधी आणि समानता विरोधी, यात तर शंकाच नाही. त्याला अतिशय सुसंगत असं हे विधान आहे. याला खरं गांभीर्याने घेण्याची गरज यासाठी आहे की आज हा पक्ष, यांचा पक्ष सत्तास्थानी आहे, केंद्रस्थानी आहे, त्यामुळे याला गांभीर्य प्राप्त होतं. आणि जसं म्हात्रे सर म्हणाले की बरोबर आहे, यातनं उघड अर्थ आहे. एक तर याचा अर्थ काय काढायचा? हा स्त्रियांच्याच शिक्षणावर आरोप आहे. स्त्रिया शिकल्या म्हणून त्या घटस्फोट मागायला लागल्या. मग समृद्धी आली म्हणून घटस्फोट वाढले. आता समृद्धी किती जणांकडे आली? मुळात हा प्रश्न आहे. भारतात समृद्धी किती आहे? सुशिक्षिततेचंही प्रमाण स्त्रियांमध्ये किती आहे असं? आणि असं काही आकडेवारी त्यांनी आकडेवारीचा आधार घेतला नाही, ती लोक कधी घेतच नाहीत की अशिक्षित समाजामध्ये एवढे घटस्फोट होतात, सुशिक्षित समाजात इतके. बरोबर, तशी आकडेवारी त्यांनी काही या ठिकाणी देऊ केलेली नाही. त्यांना अशा आकडेवारीची कधी अपेक्षाच नसते. माझ्याबरोबर या चर्चेत आता भाजपचे प्रवक्ते गणेश हाके देखील सहभागी झालेले आहेत. मी त्यांना थेट हा प्रश्न विचारतोय. आपण सांगा, सरसंघचालकांच्या या वक्तव्याचा अर्थ काय? दोन गोष्टी आहेत की त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते या एकूण सामाजिक परिस्थितीच्या संदर्भामध्ये, सध्याच्या परिस्थिती संदर्भात केलेलं ते वक्तव्य आहे. त्यातून स्त्रियांचा वगैरे वगैरे आता ज्या मॅडम बोलल्या, पण अर्थ तोच नाही, तसा अर्थ निघत नाही. घटस्फोट काय एक तर स्त्रिया घेतात का? पुरुषांच्याकडूनही घटस्फोट मला सांगा, घरातली म्हणजे माझं म्हणणं की आर्थिक समृद्धी केव्हा येते? महेश सरांनी आता मुद्दा मांडला. त्यांनी असं म्हटलंय का? त्यात बघा, सरसंघ चालकांच्या कुठेही त्याच्यामध्ये स्त्रियांच्या संदर्भामध्ये किंवा स्त्रिया शिकल्या, स्त्रिया समृद्ध झाल्या म्हणून त्याच्यामध्ये मान्य करताना बघा, एकूण समाज व्यवस्थेवर त्यांनी केलेलं ते वक्तव्य आहे. त्यामुळे विनाकारण मला सांगतो की अशा पद्धतीचं तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आर्थिक समृद्धी केव्हा येते? मला गणेश हाकेची उत्तर द्या की आर्थिक समृद्धी घरात केव्हा येते? जेव्हा स्त्री आणि पुरुष दोघे नोकरी करतात, तेव्हा घर मोठं होतं की नाही? बघा, दोन गोष्टी आहेत. आपण, मला असं वाटतं की फार चुकीच्या पद्धतीने प्रश्न विचारत आहात. असं नसतं. आणि ऐकून घ्या ना, मला दोन्ही बघा, अनेक ठिकाणी असं आहे की एकटाच पुरुष नोकरी करत असतो, काही ठिकाणी स्त्रिया नोकरी करत असतात. बघा, दोघांच्या कामाचा आणि दोघांचा, मला प्रश्न असा की त्या वक्तव्याच्या संदर्भामध्ये आपण, मला असं वाटतं की विनाकारण वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्याचा वाद निर्माण करण्यापेक्षा त्यांच्या वक्तव्याचा मतितार्थ एवढाच होता की या सगळ्या गोष्टीमुळं की जेवढंच, बघा, दोन गोष्टी आहेत की पूर्वी घटस्फोट घेत असताना फार विचार केला जायचा किंवा स्त्रिया ह्या तुम्ही म्हणतात तसं की त्या स्वावलंबी नव्हत्या. आणि मग त्यावेळेला सातत्यानं मग स्वावलंबी स्त्रिया नसल्यामुळं मग, आणि त्यावेळेला म्हणजे दुसऱ्या विवाहाच्या संदर्भातल्या स्त्री बंधनं, ती परंपरा, त्या ज्या काय आपल्या होत्या, त्या अनुषंगानं समाजा मनामध्ये ज्या या म्हणजे दुसऱ्या लग्नाच्या संदर्भात किंवा घटस्फोटाच्या संदर्भात ज्या काही कल्पना होत्या, त्या कल्पना आणि आत्ताच्या परिस्थितीच्या संदर्भातली जी कल्पना आहे की हे या संदर्भामध्ये सरसंघचालकांनी केलेलं ते विधान आहे की त्यामुळे स्त्रियांचा त्याच्यामध्ये कुठेही आजची लोक विचारपूर्वक निर्णय घेत नाहीत घटस्फोटाच्या संदर्भात. जर शिक्षणाने सत्सक विवेक बुद्धी येत असेल, त्यामध्ये सर्व सहमतीने, नाही मग कशाला आयुष्याची ओढातण करून घ्यायची? संबंधच काय? बद्दल त्यांनी कुठेही, मी तेच सांगतो तुम्हाला, तुम्ही का शिक्षण कमी करावं का? बुद्धी, स्त्रियांच्यावरती होणारी त्यांचं मत, असा विचार तुम्ही असं का करतात? दोन शब्दामध्ये त्यांनी सांगितलं, शिक्षण घेऊ नये असा होतो का? मग नाही ना, शिक्षणामुळे ॲरोगन्स येतो. तुम्ही मॅडम, तुम्ही जे विधान करत होतात की आमची म्हणजे संघाची विचारसरणी हे स्त्री विरोधी वगैरे आहे वगैरे वगैरे, मला असं वाटतं की अशी मतं त्यांनीच व्यक्त केलेली आहेत. कधीच बघा, संघ आणि किंवा सरसंघचालकांनी कधीही विरोधात मतं व्यक्त केली नाही. तुम्ही एअरवरती कृपा करून अशा पद्धतीने सांगा ना मला. हे वाक्य, बलात्कार इंडियात होतात, भारतात होत नव्हते, हे काय वाक्य आहे? बघा, काय संदर्भ लावायचा? बरं, शिक्षणाचा मुद्दा घेतला तर
याचा अर्थ काय काढायचा की शिक्षण कमी व्हायला नाही, हवं, नाही, शिकायला नको नाही लोकांनी? नाही ज्या बघा त्या शिक्षणाने शब्दाचा arrogance हो येतो. येस बरोबर आहे. शिक्षणाने arrogance येतो, याच्याशी तुम्ही सहमत आहात? हे त्यांचं वाक्य आहे. शिक्षणामुळे त्यांचा arrogance म्हणण्याचा येतो. तसा अर्थ नव्हता. एकूण धावपळीच्या जीवनामध्ये किंवा गतिमान जीवनामध्ये ज्या गोष्टी घडतात त्यातून जी मानसिकता निर्माण होते, त्यातून या पद्धतीची परिस्थिती निर्माण होते असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. तुम्ही मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कुठंही आणि तुम्ही एकदम म्हणजे स्त्रियांच्यावरती त्यांचा आरोप आहे किंवा स्त्रियांना कुठेतरी त्यांनी पण तसे अर्थ त्यांना निघतायत कुठेतरी गणेश कमी आजी. लेखायचंय. शिक्षणात एकतर नुसतं स्त्रियांना स्त्रियांचा नाही प्रश्न नाही, तुम्ही त्याच्यावरून शिक्षणाचा तुम्ही प्रश्न आहे. शिक्षणाचा मॅडम प्रश्न त्याच्यावरून आहे. तुम्ही पार त्यांच्या संघ परिवारांसंघ विचारापर्यंत गेलात ना. ते एकूणच नाही, सांगतोय नाही, आम्ही, हे ते बघा. एकूण तसंच आहे. मात्र या वक्तव्याचा अर्थ सरळ होतो की समृद्धी येऊ नये किंवा शिक्षण घेऊ नये. बघा, मग काय एवढी महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा त्यांनी आपण असं सांगतो? म्हटलेलंच नाहीये. त्या वाक्याचा मग अर्थ काय- तुम्ही काय करताय मग तसं? काय म्हणायचं काय त्यांनी बघा या ज्या गोष्टींमुळं त्यांच्या हाकेश बघा, मुद्दा साधा आहे. हा. सरसंघचालकांचं वक्तव्य काय आहे की शिक्षण सुशिक्षित समाज झालेला आहे, समृद्ध समाज झालेला आहे आणि त्यामुळे घटस्फोटांचं प्रमाण वाढलं. बरोबर. म्हणजे एकूण त्यांचं अनालिसिस जे आता आहे, तुम्ही हा, सकारात्मक तर विचार त्यांचा घ्या ना. हो, मी तेच तुम्ही त्यातला पूर्णपणे सकारात्मक विचार घ्या ना. पूर्णपणे सकारात्मक पूर्वी घेतोय. जी बंधनं होती, ज्या पद्धतीनं स्त्रिया कोणाला बंधनं होती? नाही नाही, ऐकून नाही कोणाला बंधन होती? बघा, नाही नाही, बंधन मला हाकेची बंधनं कोणाला होती? बंधनं बायकांना असलेलं चालतं. नाही सांगतो तुम्हाला मी. बरोबर आहे ना? नाही त्यांना म्हणजे तुम्ही बघा- बरोबर बोलला तुम्ही. हा. त्यातला तुम्ही सकारात्मक अर्थ घ्या. काय सांगा ना, काय याचा सांगतो तुम्ही काढा सकारात्मक जरा. अर्थ सांगा. सकारात्मक बघा, अर्थ म्हणजे सांगा. आम्ही म्हणजे पावनच होऊन जाऊ आज. नाही, बघा. याच्यातून सकारात्मक अर्थ जर निघाला तर किती चांगलं होईल. आणि दोन गोष्टी आहेत ज्या आपल्या देशामध्ये ज्या पूर्वीपासूनच्या स्त्रियांच्या संदर्भामधली जी समाजामधली जी भावना होती ती शिक्षणामुळं बदललेली आहे. स्त्रिया स्वावलंबी झालेल्या आहेत. बरोबर. आणि त्यामुळं त्यांना स्वतंत्रपणे या पद्धतीचे विचार करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आलेली हा. आहे की ज्या माणसाबरोबर आपल्याला राहायचं नाही त्या माणसाला सोडून देता हे येतं. चांगलं असं तुमचं मत आहे ना? सकारात्मक तेच तुम्ही हे चांगलं आहे ना? नाही निश्चितपणे हा. बघा स्त्रियांना स्वतंत्रपणे म्हणजे त्याला स्वातंत्र्य म्हणा, त्यांना जगण्याचा अधिकार, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार, गुलामगिरीतून मुक्तता, ह्या सगळ्या गोष्टी याला संघाने कधीही म्हणजे नेहमीच त्याला हे केलेलं आहे आणि त्या अर्थानं ते बोललेले आहेत. तुम्ही त्याचा चुकीचा अर्थ लावून तुम्ही काय करायला लागलात, त्याचा पराचा कावळा करायला लागलात आणि ते स्त्रियांच्या विरोधात आहेत असं तुम्ही दाखवायला लागलात. त्यांनी असं त्यांच्या- म्हटलंय, पहिलं वाक्य त्यांच्या लक्षात विधानाचा घ्या, आपण सकारात्मक गणेश अर्थ आखेजी, घ्या. शिक्षण आणि संपन्नता यासोबतच अहंकारही येतो. म्हणजे काय? बघा अहंकार येतो हे ते त्यांनी वापरलेले शब्द आहेत आणि मला असं वाटतं की काही गोष्टींच्या बद्दल आपण फॅक्ट्स जे आहेत म्हणजे पुरुषांना अहंकार आलेला चालतो, बायकांना नाही आला पाहिजे. नाही, असं कुठं म्हटलं त्यांनी? अहो त्यांनी स्त्री पुरुष असं भेद केलाच नाहीये. अहो, पण त्यांनी तसा- एकूण समाज व्यवस्थेबद्दलचं केलेलं ते मला सांगतं वक्तव्य आहे. तुम्ही स्त्री पुरुष मला असं सांग भेद नाही का नाही मला करता? सांगा, सुशिक्षितपणा पुरुषांमध्ये आधी होता, तो नंतर महिलांमध्ये वाढला. ही तर फॅक्ट आहे की बघा, नाही? गेल्या 20 वर्षामध्ये आपल्याकडं असली- गेल्या 20 वर्षामध्ये आपण स्त्री शिक्षणाचं जे प्रमाण आहे हे गेल्या 20 वर्षात वाढलं. हे तर तुम्हाला मान्य आहे की नाही? निश्चितपणे मी मान्य आहे ना? बरोबर आहे. मग ते स्त्री शिक्षणाचं प्रमाण वाढलं, त्याच्या जोडीला स्त्रिया आर्थिकदृष्ट्या आणि सर्व अर्थाने स्वावलंबी होण्याचं प्रमाण सुद्धा घरातल्या वाढलं. जोडीदाराच्या बरोबरीने काम करू लागले बरोबर, ते. हा. हे सुद्धा प्रमाण वाढलं. हा. मग त्यामुळे अहंकार आला. हे पुरुषांना बोलतायत ते की स्त्रीला बोलतायत? एकूणच तुम्हाला मी सांगितलं ना की ज्या बघा पूर्वीच्या पद्धतीनं ज्या आपण केवळ घालून दिलेले जे काही आपले संस्कृतीचे काही परंपरा या त्या सगळ्या गोष्टींना आता या ग्लोबलायझेशन झालेलं आहे. जगातल्या सगळ्या एकूण विचारांची देवाणघेवाण होते आहे. त्यामुळे विचारांमध्ये सुद्धा प्रगल्भता आलेली आहे. स्वतंत्र विचार करण्याची शक्ती सगळ्यांचीच वाढलेली आहे. स्त्रियांची वाढलेली आहे, पुरुषांची वाढलेली आहे. आणि त्यामुळं तुम्ही त्या अर्थानं की या सगळ्या गोष्टीमुळं माझ्याबद्दल काय, मी कोण आहे, माझ्या अस्तित्वाबद्दलची जाणीव प्रत्येक माणसाला होते आहे. आपल्या स्वतःचं मूल्यमापन स्वतः माणूस करतो आहे आणि त्यातून त्याला असं वाटतं पण की मी हा अहंकार, आहे. पण तो अहंकार का? मग बघा मी तुम्हाला सांगतो की ठीक आहे, अशा दोघांचेही पद्धतीचं शिक्षण व्हायच्या आधीचं बोलूया. स्त्री पुरुष दोघंही शिक्षण, एकूणच शिक्षण सुरू होण्याच्या आधी घुसमट कोणाची होत होती कुटुंबांमध्ये? स्त्रियांची जास्त होत होती की पुरुषांची? बरोबर बरोबर. हा मुद्दा बोला. चला, दोघांचंही शिक्षण तुम्ही म्हणताय ना, स्त्री पुरुष दोघांबद्दलही त्यांना म्हणायचं होतं. मग दोघांचंही एकूणच शिक्षण सुरू व्हायच्या आधी घुसमट, कुचंबणा किंवा लादणं नातं जबरदस्ती हे कोणावर होतं जास्त? स्त्रीच्या बाबतीत स्त्रीवरच होतं. होतं ना. तर हे पण मान्य नाही. हे नक्कीच होतं ना. त्यामुळे हे अनिष्ट जास्त प्रथा आपल्याकडे बरोबर. होत्या त्याचा विरोध आम्ही अगदी. कायम केलेला आहे. अगदी. तो जर संघाने सुद्धा करताय, त्या गोष्टीचा मग फार विरोध उत्तम आहे. मला या तो जर चर्चेमध्ये विरोध मला असं होतोय, वाटतं सर, कुठल्याही अनिष्ट बरोबर. परंपरांना कुमार सप्तऋषी पण आपल्या बरोबर आहेत. विचारामध्ये थारा सप्तऋषी नाहीये. सर, आपण कसं बघताय सरसंघचालकांच्या या वक्तव्याकडे?
मला पहिली गोष्ट नमूद केली पाहिजे की फारसं मला आश्चर्य वाटलं नाही. त्याचं कारण संघाची जी विचारसरणी आहे त्याचा जो पाया आहे धर्मशास्त्र, विशेषतः मनुस्मृती, त्यात काय म्हणलंय त्याच्यापेक्षा हे वेगळं कसं म्हणतील. त्यात असं म्हणलंय की स्त्री ही अग्नी आहे आणि पुरुष हा लोणी आहे. म्हणजे पुरुषांनीच लिहिले हे त्याचा पुरावा आहे. आणि अग्नी लोण्याजवळ गेला काय आणि लोणी अग्नीजवळ गेलं काय, शेवटी बिचारलं लोणी वितळतं. म्हणजे लोण्याची बाजू सतत घेतलीच पाहिजे कारण ते बिचार आहे, ते वितळतं. आणि म्हणून स्त्री नावाचा एक स्फोटक पदार्थ, स्त्रीला व्यक्ती मानलेलं नाही वस्तू मानलेला आहे. तर हा स्फोटक पदार्थ लहानपणी तिच्या बापानं सांभाळून ठेवायचा, तरुणपणी तिच्या नवऱ्यानं सांभाळून ठेवायचा, म्हातारपणी आणि तिच्या मग मुलांनी सांभाळून ठेवायचा. अशी ती एका गुलामीतून दुसऱ्या गुलामीत नेण्याची प्रथा आहे आणि ती अत्यंत आदर्श आहे असं हे मानतात. एक वाक्य त्याच्यात मनुस्मृती संस्कृत मध्ये लिहिलं आहे. संस्कृत जे संस्कृत ते पवित्र आहे असा आपला गैरसमज असतो. म्हणून मी नमूद केलं की संस्कृत मध्ये आहे. त्यात असं म्हणलेलं आहे की जर स्त्री पुरुषाच्या ताब्यात नसेल आणि आकर्षक असेल तर तिला लोकांना बोलवून कुत्र्याकडून खाववावे, म्हणजे गुलामीतून थोडं ती इकडे तिकडे करायला लागली तर तिला काय सजा दिली. आता ह्या विचारसरणीवर संघ उभा आहे, त्याचे सरसंघ चालक आहेत. आणि जसे काही गडबडी व्हायच्या, गोळवलकर गुरुजी झुलॉजीचे होते, मी झुलॉजीचा BSc होतो, म्हणून माझा एकदा लिखित वाद झालेला आहे की स्पेसिस म्हणजे काय याच्याबद्दल. तर तसं यांच्याबद्दल, हे तर व्हेटरनरी डॉक्टर आहेत, यांचं शिक्षण व्हेटरनरीच आहे, आम्ही डॉक्टर माणसांचे आणि हे जनावरांचे. तर याच्यात फरक काय, आम्ही माणसाला पहिल्यांदा प्रश्न विचारतो, कुठे दुखतंय, तुला काय त्रास होतो, तुझी वेदना कुठे. आणि आम्ही तो जर म्हणाला की आता तुम्हीच ओळखा, तुम्ही डॉक्टर, ताई म्हणतो नाही, मी गुरांचा डॉक्टर नाही. गुराच्या डॉक्टरची धारणा अशी असते की त्याला काहीच कळत नसतं, मीच इंजेक्शन द्यायची असतात, मीच डायग्नोसिस करायचं असतं. ते हे जुन्या विचारसरणीचे व्हेटरनरी डॉक्टर भागवत हे दुसरं काय म्हणणार. त्यांना घटस्फोट असेल, त्यांना ते जुनं पुरुषाला लाडावून ठेवणारी जी कुटुंब संस्था होती, जी स्त्रीच्या कंपोस्ट खतावर यांचं मेरिट तयार व्हायचं, त्याला बदल झाला. तर भागवत काही पहिले नाही. लोकमान्य टिळकांविषयी संपूर्ण आदर राखून मी सांगतो, त्यांनी आग्रलेख लिहिले आहेत. ज्या वेळेला हुजूर पागा शाळा 5वी नंतरची सुरू झाली त्यावेळेला ते म्हणाले हा इंग्रजांचा डावपेच आहे की स्त्रियांना शिकवायचं, मग ते नोकऱ्या सगळ्या स्त्रियांनाच देतील आणि पुरुष भाकऱ्या बडवतील आणि मग ते शंड होतील. यांच्या सगळ्या ज्या मर्द पुरुषाच्या कल्पना आहेत ह्या पुरुष निर्मित आहेत. आता सांगा गणेश शाखेजी, इतिहासातले एवढे दाखले कुमार त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष यात भेदाभेद नाहीये. बघा, मला नाही डॉक्टरांच्या बोलण्याचा मला खरं म्हणजे असं आहे की जर आता सृष्टीमध्ये निर्माण झालेलं मानवाचं रूप पाहायचं असेल तर स्त्रीच्या मध्ये जे गुण आहेत तेच पाहायला पाहिजे. नाही, डॉक्टर इतक्या व्यक्तिगत पातळीवरती जाऊन या पद्धतीची चर्चा मला पुढे घेऊन जात आहेत. मला सांगतो की दुसरी गोष्ट, ज्या काही संदर्भ नाही डॉक्टर, तुम्ही डॉक्टर आहात हे मला माहिती आहे हो साहेब, पण ते माझं काय म्हणणं आहे की तुमच्या नाही कोण कशाचा डॉक्टर राहील वरून त्याच्यावरून त्याची वैचारिक पातळी किंवा त्याची वैचारिक पातळी ठरत नाही किंवा त्याची प्रगल्भता ठरत नाही. अनेक तुमच्यासारखे डॉक्टर पुष्कळ आहेत, पण मला सांगा ती त्या पद्धतीची वैचारिकता त्यांच्यात असतेच असं नाही. माझं म्हणणं असं आहे की हा काही तुमच्या शिक्षणाचा भाग नाही आहे. डॉक्टर तुम्ही MBBS आहात आणि ते व्हेटरनरी डॉक्टर आहेत आणि म्हणून त्यांचे विचार तसे आहेत. अशा पद्धतीचं मला असं वाटतं अत्यंत, त्याला काय म्हणतो की अत्यंत चुकीच्या पद्धतीचं तुमचं ते समर्थन तुम्ही करत आहात. पण दोन ऐकून घ्या. नाही मला या पद्धतीची चर्चा आहे का जे सप्तऋषी करतात नाही ते डॉक्टर व्हेटरनरीचे डॉक्टर आहेत आणि मग हे मी डॉक्टर ह्या पद्धतीची चर्चा आहे.
याच्यावरून गणेश त्याची ठाकरे, एक वैचारिक लक्षात घ्या. प्रगल्भता एक ठरते लक्षात का? वैचारिकता ठरते का? ठीक आहे, तुम्ही बोला, नाही, तो मुद्दा नाही, वगळून बोला, नाही, तो मुद्दा वगळून बोला. नाही, मला काय म्हणायचं की व्यक्तिगत पातळीवर आपण इथे बोलायला लागलो तर मला असं वाटतं की डॉक्टरच्या संदर्भात सुद्धा मला बोलता येईल, पण तशा पद्धतीची आपण चर्चा इथे करू नये. एक गोष्ट आहे की ज्या विषयावरती आपण, नाही डॉक्टर साहेब ऐकून घ्या माझं म्हणणं, की ज्या विषयावरती आपण चर्चा करतोय ना त्या विषयावरती आपण नीटपणे थोडंसं चर्चा करूया. मी त्यापुढेही आणि जाऊन आणि असं ज्या म्हणेन. ज्या ग्रंथांचे तुम्ही दाखले दिलेले आहात, सगळे संस्कृत ग्रंथ हे काही संघ विचाराच्या लोकांनी लिहिलेले आहेत का? मुळीच नाही. मग कशा पद्धतीचे तुम्ही आरोप करतात? मला सांगा की मला सांगा कुणीतरी पूर्वीच्या लोकांनी लिहिलेले ग्रंथ, ते सगळे ग्रंथ काही संघाने काही त्याचे स्वतःचे धर्मग्रंथ म्हणून त्याला अधिष्ठान दिलेलं आहे का? ज्याविषयी ते नाही, बोलतायत ज्या- तेवढाच नाही मुद्दा ज्या घेऊया ना. नाही तेवढाच मुद्दा आहे. मला नाही ज्या डॉक्टरांनी त्या गोष्टीचा उल्लेख केला म्हणून मी त्या गोष्टीचं त्यांना छेडतोय मी, की एक गोष्ट अशाच्यामधली अशी आहे की ज्या ग्रंथांमध्ये पौराणिक ग्रंथामध्ये स्त्रियांच्या बद्दल ज्या पद्धतीचं चुकीचं लिखाण केलं असेल त्याचा निषेध किंवा त्याचा तो विचार कधीच संघाने स्वीकारलेला नाही. नाही, हा. मी तुम्हाला पुन्हा सांगतो. आणि या संदर्भात सुद्धा आता तुम्ही जो चुकीचा अर्थ लावून मला सांगा की परमपूज्य सरसंघचालकांच्या संदर्भामध्ये तुम्ही ज्या पद्धतीची म्हणजे तुलना करत आहात ती अत्यंत मला असं वाटतं की निषेधार्ह अशा स्वरूपाची तुलना म्हणजे ज्याचा संदर्भ नाही आणि मग ते संदर्भ चिकटवून अशा पद्धतीची आपण चर्चा करतोय, ती अत्यंत चुकीच्या पद्धतीची चर्चा चला, आहे. मूळ मुद्द्यावर येऊ चर्चेच्या गणेश ठाकरे, मूळ मुद्द्यावर येऊ. पण वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर माझ्या या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण देखील सहभागी होणार आहेत. त्या आपल्याबरोबर असणार आहेत स्टुडिओमध्ये. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. समानता प्रत्यक्षात कधी या मुद्द्याला घेऊन आपण चर्चा करतोय. अर्थातच निमित्तही तसंच आहे. म्हणजे इंदुरीकर महाराज त्याच्यानंतर सरसंघचालकांनी केलेलं वक्तव्य या विषयाला घेऊन आज वेगवेगळी मतं व्यक्त होताना दिसत आहेत. विद्या चव्हाण आपल्याबरोबर आहेत चर्चेमध्ये. विद्याताई, कसं बघता आपण या वक्तव्याकडे? नाही, या वक्तव्याकडे बघायचं म्हणजे महिला शिकल्यानंतर शिक्षित झाल्यानंतर त्यांनी संसारात जे काय चाललेलं आहे ते गपचूपपणे सहन करायचं नाही किंवा आपले अधिकार त्यांनी जाणून घेतले आणि त्यामुळे जर संसारामध्ये काही म्हणजे पूर्वी कसं असायचं की काही झालं खळ तर काही चालायचं, बाईला दारू प्या, मारा, काय वाटेल ते करा, बायका सहन करायच्या. आता ते हिंदू कोड बिल आलं त्याच्यानंतर त्यावेळेस त्याला विरोध का झाला तर स्त्रियांना आता महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आम्हाला शिक्षण दिलं, त्यामुळे आम्ही सगळ्या सुशिक्षित झालो. आमच्यावरचे अत्याचार मग ते घरातले असो का बाहेरचे असो आम्ही सहन करणार नाही आणि ते शिक्षणाने आम्हाला ते बळ दिलं. ते बळ दिल्यानंतर आम्ही जर त्याच्याबरोबर नवऱ्याबरोबर राहायचं की नाही, जर चुकीचं असेल तर नाही राहायचं. साहजिक आहे, निर्णय घेऊ शकतो. मग हा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे जर घटस्फोटाचं डिवोर्सचं प्रमाण वाढलं असेल तर मग ते तुम्ही चिंता कशाला करताय? त्या महिला सक्षम आहेत ना, नवऱ्याच्या पगारावरती अवलंबून नाही आहेत किंवा त्याच्या पोटगीवरही अवलंबून नाही आहेत. आम्ही आमचं शिक्षण घेऊ, आमच्या मुलाबाळांना सांभाळू, पण आम्हाला हे जबरदस्तीचा संसार मान्य नाही असं जर आजच्या मुली म्हणत असतील आणि जर वेगळ्या निघत असतील आणि त्याच्यातनं जर घटस्फोटाचं प्रमाण वाढलं असेल तर भागवतांना काळजी करायचं काहीच कारण नाही आहे. बघा गणेश ठाकरे, केवळ विद्याताईच बोलतात असं नाही. ब्रेकपूर्वी आपण बघितलं की सगळ्यांनी तुम्ही जे म्हणताय की सोयीनुसार अर्थ काढला जातोय, तुम्ही जे म्हणताय सोयीनुसार अर्थ काढला जातोय, तसं नाहीये. तसा अर्थ निघतोय यातनं. नाही, तुम्ही मुळात काय बरं का की मी तुम्हाला माझ्या म्हणजे याच्या पूर्वीच्या सुद्धा त्याच्यामध्ये मी भागामध्ये म्हटलं की सरसंघचालकांनी असं कुठं स्त्रियांच्या संदर्भात कुठं म्हटलेलं आहे? कोणाच्या संदर्भात ताई, सर्व एकूण समाज व्यवस्थेच्या संदर्भात मी बोलताना त्यांनी केलेलं हाकेची विधान दोन आहे. उदाहरणं देतो. फक्त मला आता आपली सगळी चर्चा सुरू तुम्ही जे असताना स्त्रियांना दोन उदाहरण देतो. स्त्रियांच्या संदर्भात एक ते उदाहरण बोललेले आहे आहेत, मुंबईत विरोधात संघ आहे, एका- हे अशा पद्धतीची काही तुम्ही प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. एकच मिनिट हाकेजी, मी दोन उदाहरणं देतो. एक उदाहरण आहे मुंबईतल्या उपनगरातलं. त्या महिलेचं वय 65 आणि त्या पुरुषाचं वय 68. या वयात असताना त्या 65 वर्षाच्या महिलेने डिवोर्ससाठी ॲप्लिकेशन केलं आणि त्यांनी आपल्याला घटस्फोट मिळावा, कारण इतकी वर्ष आपण आपली जी घुसमट होती ती सहन केली, आता यापुढे मला ती घुसमट सहन करायची नाही असं सांगून त्यांनी डिवोर्स घेतला. ही पहिली एक गोष्ट. दुसरी गोष्ट, बेंगलोरमध्ये नोकरीनिमित्ताने पतीच्या बरोबर गेलेल्या पत्नीने डिवोर्ससाठी अर्ज केला. त्या अर्जामध्ये त्यांनी जी मागणी नोंदवलेली होती ती मला इथे मुद्दाम सांगावीशी वाटते. त्यांनी सांगितलं की आपल्याला घरामध्ये वायफाय उपलब्ध करून दिलं नव्हतं आणि याचं एकमेव कारण होतं की वायफाय जर त्या पत्नीला उपलब्ध करून दिलं, इंटरनेटची फॅसिलिटी उपलब्ध करून दिली, तर ती नोकरीसाठी अर्ज करेल आणि ती
पुन्हा मुंबईत परतेल की काय या भीतीपोटी तिला तशा पद्धतीने दिलं नव्हतं आणि त्या कारणामुळे त्या तरुणीने आपल्याला घटस्फोट हवा आहे याची मागणी केली आणि कोर्टाने ती मागणी मंजूर सुद्धा केलेली होती. बघा, ही म्हणजे उदाहरणं- ही दोन उदाहरणं उदाहरणं आहेत मी गणेश प्रातिनिधिक मुद्दाम नावं त्यांची मी इथे घेऊ इच्छित नाही कारण आपण त्यांची खाजगी हे ओळख अगदी जपली बरोबर, पाहिजे. सर. तर या दोन उदाहरणांवरून दिसतं की दोन टप्प्यामधल्या म्हणजे दोन टोकाची उदाहरणं आहेत आणि स्त्री मग ती 65 वर्षाची असो किंवा 30ली असो सुशिक्षित तरुणी या दोघींना जे आत्मभान आलेलं आहे त्या आत्मभानाबद्दल आपण काय विचार करणार आहोत. तो अहंकार समजायचा. नाही बघा महेश जे आपण जे म्हणालात ना की ती अगदी जी उदाहरणं आपण दिलेली आहेत हा ती उदाहरणं ही मी तुम्हाला सांगितलं की आणि याचा अर्थ तुम्ही त्या अनुषंगानं म्हणजे संदर्भ देऊन तुम्ही ते जे सांगता आहात ना की याच्याशी मला सांगा की सरसंघचालकाच्या या म्हणजे वक्तव्याशी कसा अर्थार्थी तुम्ही संबंध जोडताय काय संबंध आहे मला सांगा ना. नाही मग नाही, भागवतांना म्हणायचं काय नाही, तुम्हाला काय नाही, म्हणायचं नाही, तुम्ही तुम्ही सांगा ना. सांगितलं मी माझा प्रश्न आहे नाही, की तुम्ही तरी शिक्षण आणि म्हणजे समृद्धी आणि दिवस अहंकार जास्ती येतो होतात, अहंकार येतो एवढं त्यांचं म्हणणं नाही आहे. नाही, महेश म्हात्रेंच्या उदाहरणातनं सरांच्या उदाहरणात एक तर लक्षात आलं की जर वायफाय उपलब्ध झालं तर ती जास्तीत जास्त इंटरनेटचा वापर करेल तिला अधिक माहिती होईल ती अधिक समृद्ध होईल. भागवतांचे म्हणणं जात तसंच अर्थ नाकारायला निघतोय. कोणी कोण नाकारणार आहे मला सांगा ना माझं की आणि म्हणणं होतं, याच्या मागे जाऊया आणि ना. संघानं कधी नाकारलेलं आहे की परमपूज्य सरसंघचालकांनी तशा पद्धतीचं म्हटलेलं आहे मला की हे एक सांगा. शिकायला नको स्त्रियांनी शिकायला नको इंटरनेट वापरायला नको बाकी- समृद्धी यायला नको शिक्षण नको असं म्हटलंय का. नाही पण मला या म्हणजे- वाक्याचा अर्थ सांगा गणेश हाके. शिक्षण आणि संपन्नता यासोबतच अहंकारही येतो मग हे कोणाच्या बाबतीत आहे. अहो, मला सांगा अहंकार पुरुषांना येत नाही का? नाही, म्हणून मी पुरुषांना म्हणते, अहंकार येत नाही दोघांचंही का? शिक्षण अहो मॅडम नसताना त्यांनी जाऊया असं मागे. म्हटलेलंच नाही. ताई तुम्ही उगीच चुकीचा मला सांगा ना, आपलं काही स्वतःवर सर्व नका गाठू. तुम्हाला मी पुन्हा सांगतो त्यांनी स्त्रियांच्या संदर्भात असं कुठल्याही पद्धतीचं पर्टिक्युलर असं म्हटलेलं नाही. एकूण स्त्री पुरुषांच्या संदर्भातलं ते विधान आहे. एकूण स्त्री त्यांनी म्हटलं का शिक्षित झाली स्त्रियांचा असं म्हणजे- स्त्रियांच्या म्हणूनच म्हणाले मी ना पुरुषही शिकत नव्हते पुरुषही त्या काळात जाऊया अत्याचार कोणावर होत होते घुसमट कोणाची होत होती हा मुद्दा आहे. ती स्त्रियांचीच होत होती. जसं बघा शिक्षण सुरू प्राप्त झालं, परिस्थितीत सध्याच्या स्त्रियांनी आवाज वर्तमानामध्ये उठवायला ज्या सुरुवात केली. परिस्थितीमध्ये ज्या घटस्फोटाचं मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढलं आहे त्याच्या संदर्भात ते त्याचं कारण देत असताना किंवा विश्लेषण करताना त्यांनी ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे. तुम्हाला त्यात मग स्त्री असेल पुरुष असेल त्याही पलीकडे तुम्ही विनाकारण मला- नाही माझं काय त्याही म्हणणं आहे की पलीकडे विनाकारण जाऊन मला स्त्रियांच्या वाटतं- संदर्भात संघाचा विचार किंवा परमपूज्य सरसंघचालकाचा तसा विचार आहे हे असं तुम्ही लोकांच्या मनामध्ये बिंबवण्याचा किंवा लोकांमध्ये नाही काहीतरी नाही, ठीक आहे, गैरसमज चला पसरवण्याचा चला प्रयत्न मी करू असं नका. म्हणतो कृपा का करू आपण असा तसा अर्थ काढत बसलोय असा अर्थ आपण का काढतोय जरा वेगळ्या अँगलने बघू. कुमार सप्तऋषींना विषयात आपलं मत मांडायचं आहे. सप्तऋषी सर तसा अर्थ काढण्यापेक्षा आपण सकारात्मक बघूया ना काय हरकत आहे. हे सकारात्मक बघितलं तर असं आहे त्यांना काय म्हणा हाके काय करतायत त्यातले त्यात म्हणजे एखादा वकील केस वाईट असली तर बरी चालवतो त्यापैकी हाके करतायत. ते काय म्हणताय की ते असं कुठं म्हणाल की स्त्रिया अहंकारी झाल्यात का. अहो हाके साहेब मी तुम्हाला एक सांगतो फक्त पुरुषांनाच अहंकाराचा अधिकार होता. स्त्री अहंकारी चालतच नव्हती आणि पूर्वी घटस्फोट न होते त्याचं एक महत्वाचं कारण होतं. स्त्री अहंकारी असेल तर तो दुसरी बाई ठेवायचा. हा, द्विपत्नी. घटस्फोटाची गरजच नव्हती. द्विभार्या प्रतिबंध कायदा पाळलाच जायचा नाही. पण स्त्रीला मात्र ते शक्य नव्हतं. ती विधवा झाली तरी ही वस्तू नंतर दुसऱ्या पुरुषाच्या हातात जाऊ नये म्हणून तिने सत्य तरी गेलं पाहिजे किंवा केश ओपन केलं पाहिजे. ही स्थिती आदर्श आहे असं सांगतायत भागवत. असं ते अजिबात काय सांगत म्हणतात नाही. शिक्षणामुळे बिघडलं. डॉक्टर आपल्याला 15 ऑगस्ट डॉक्टर 1997 कुठल्याही धर्मातल्या 91% अनिष्ट प्रथांबद्दल कधीही 91% लोक संघांनी निरक्षर त्याचं होते. समर्थन केलेलं नाहीये. आपण जे तर हे म्हणालात ना चुकलं. त्या शिकलो गोष्टीचं आपण समर्थन चुकलं. कधी आणि संघाने आपण केलेलं जितके नाहीये. गरीब होते हो, आणि ते गरिबी आपली त्यांच्या कमी वक्तव्यातून झाली, कुठेही अशा चुकलं. स्वरूपाचा तो अर्थ ध्वनित होत नाहीये. कारण कृपा तसं जर करून- असेल तरच स्त्रिया गुलाम राहतात. गरीब असेल आणि शिक्षण नसेल तर हे या- त्याला म्हणायचंय. आपण नीट अर्थ काढू. पॉझिटिव्ह अर्थ आहे की शिक्षण आणि परिस्थिती संपन्न झाल्यामुळे या अहंकाराचं वाटेकरी करावं लागलं स्त्रियांना आणि त्यामुळे घटस्फोट होतात. एकच अहंकारी आता असला तर आपण positive अर्थ घटस्फोट काढला, होतच गणेश नाही. ठाकरे. हो ना, गुलामी पण तरी- नाही, असं मालकाची नाही, माझं घटस्फोट घेतात. केवळ तुम्ही स्त्रियांच्या संदर्भामध्ये संघाची विचारसरणी काय आहे किंवा संघाचा विचार काय असे या गोष्टीवरून तुम्ही जे चर्चा करतात ना माझं म्हणणं की त्या गोष्टीवर तुम्ही संघामध्ये चर्चा करू. घेतच नाही स्त्रियांना. नाही आता बघा इंदोरीकर प्रवेशच ऐका ना हाकेजी इंदोरीकर महाराजांची मुसलमान जी आणि विधानं स्त्रिया आहे यांना ती प्रवेश विधानं नाही म्हणजे सांगा. अशा पद्धतीने आहेत की स्त्री पुरुष समानतेच्या पूर्णपणे विरुद्ध जाणारे आहेत. म्हणजे त्यांनी जे उदाहरणं दिलेले आहेत ना अंगठा म्हणजे आणि अंगठ्याच्या राज्यघटनेच्या शेजारचं विरुद्ध. बोट तुम्ही बघा
अंगठ्याच्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा जास्त मोठं असेल तर ती बाई कशी असणार, हे अशा पद्धतीचे ज्याचा आपण उच्चार पण करू शकत नाही अशी विधानं इंदुरीकर महाराजांची आहेत. आणि ते ज्या परंपरेतले आहेत, वारकरी संप्रदायाची परंपरा त्याचा अजिबात असं जी शोभत स्त्री पुरुष समानता सांगणारी आहे, ज्यामध्ये संत जनाबाई सारख्या महिला होऊन गेल्या, ज्यांनी स्त्री जन्मा आले म्हणून न व्हावे उदास अशा पद्धतीची अभंगाची ओळ लिहिलेली आहे. आणि त्यांच्याकडे अधिकार होता की जनी म्हणे सांगा ज्ञानेश्वर अभंग घ्या, इतका त्यांच्याकडे आध्यात्मिक अधिकार होता. तर त्या परंपरेतले इंदुरीकर महाराज आता ज्या पद्धतीने बोलायला लागलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा कोण देत आहे तर भारतीय जनता पक्ष देत आहे. म्हणजे आता इथे काय म्हणाल? पुन्हा एकदा तुम्ही तिकडे का गेलात, म्हणजे भारतीय जनता काय पक्षाची गाडी कायम रिव्हर्स मध्ये चाललेली आहे. अगदी राम जन्मापर्यंत. भागवताचं विधान आता बाजूला सांगा ना, ठेवूया. हा, मला सांगा, चंद्रकांत दादांनी हा बोला, चंद्रकांत दादांनी त्यांची पाठराखण करण्याचं काय काय कारण आहे? करावं म्हणजे? तुम्ही समर्थन करता का त्या वाक्याचं? मला बघा, सांगा. दोन गोष्टी आहेत. इंदुरीकर महाराज जे बोलले ते बोलत असताना त्यांनी त्याचं स्वतःचं त्याच्याबद्दलचं निराकरण केलेलं आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की 2 तासाच्या या कीर्तनामध्ये माझ्याकडून ती चूक झाली आणि मी ती चूक झाल्याचं त्यांनी ती चूक झाली आणि ही त्यांनी कबुली दिलेली आहे. 2 गोष्टी अशा आहेत की म्हणून आपण मला सांगता त्यांनी चूक झाल्या सांगितलं की 2 तासाच्या कीर्तनामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीने त्यांच्या ह्या बोलण्याचं समर्थन केलेलं नाही आहे. हा. तुम्हाला मी सांगतो ज्या पद्धतीचा विरोध एका त्यांच्या त्या वक्तव्यावरून संबंध ज्या पद्धतीने ज्या विरोधी संघटना किंवा जे लोक आहेत कीर्तन परंपरेच्या किंवा वारकरी संप्रदायाच्या विरोधातले जे लोक आहेत ते लोक ज्या पद्धतीने त्यांना वारकरी संप्रदायाच्या विरोधातले लोक वारकरी नाही. संप्रदायाच्या खुद्द विरोधातले वारकरी नाही. म्हणतात ऐकून घ्या. की त्यांनी कीर्तन नाही. मर्यादा पाळली नाही. आणि तुम्ही वारकऱ्यांचे समर्थक नाही आहात भाजपवाले. हे आणि सांगते मी तुम्हाला. मी तर इथे सांगेन की वारकरी कीर्तन परंपरा ही एक त्याची काही नीतिमूल्य आहेत, नियमावली आहेत. तुम्ही जर तुकाराम गाथा वाचली तर त्या गाथेमध्ये एक सविस्तर अभंगाची मालिका आहे ज्याच्यामध्ये कीर्तन कशा पद्धतीने करावं, कसं असावं या संदर्भात तुकोबांनी उल्लेख केलेला आहे. आणि तुकाराम महाराजांचा जो सल्ला आहे त्यातल्या 20% पण गोष्टी इंदुरीकर महाराज पाळताना दिसत नाहीत. तर तो एक पात्री कार्यक्रमासारखा असतो. परंतु आता ज्या पद्धतीने त्यांची ख्याती कीर्तनकार म्हणून झालेली आहे आणि लोक त्यांना नमस्कार करतात, वारकरी कीर्तनकारांना जसं करतात त्या पद्धतीने, तर अशा माणसांनी स्त्रियांविषयी एकूण समाजातील परंपरांविषयी असं वेगळी विधानं जी करणं सुरू ठेवलेलं आहे हे त्यांच्या अज्ञानाचं द्योतक आहे. म्हणजे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं बोलणारे कीर्तनकार संत आमचे वेगळे आणि अज्ञानदीप लावणारे इंदुरीकर महाराज वेगळे असं म्हणायची वेळ नाही, आली. आता ते इंदुरीकर महाराजांचं त्यांची असं एक गोष्ट झालेलं लक्षात आहे. घ्या की वारकरी संप्रदायातले लोक देखील त्यांच्या या विधानाशी सहमत नाहीयेत. ते स्वतः म्हणतायत की इंदुरीकर महाराजांनी कीर्तन मर्यादा पाळली नाही, कीर्तन परंपरेला त्यांनी डाग लावला असं म्हणणारी लोक आहेत वारकरी संप्रदायात. बरोबर आहे. ठीक आहे, त्यांचे इंदुरीकर महाराजांचे शत्रू असू तर शकतात. भाजपतल्याच असं लोकांनी ऐकूया. इतकी वेगवेगळी विधानं केली आहेत आणि भयंकर विधानं केली आहेत, त्याचा त्यांनी विरोध केलेला नाही. आणि आता आणखीन त्या इंदुरीकर महाराजांचं समर्थन करतायत. कमी वक्तव्य केली आहेत का भाजपच्या लोकांनी अशी विचित्र? कुठल्या माझ्या झाडाच्या आंबे खाल्ल्याने मुलगा होतो, कधी कोणी विरोध केलाय त्याचा? त्यामुळे नाही, काय हे बघा, आहे, इतक्या हाकेजी. वेगवेगळ्या याला तुम्ही विरोध करत नाही, त्यामुळे तुमच्याकडनं ही विरोधाची अपेक्षाच नव्हती. तुमच्याकडनं हीच अपेक्षा होती की अशा विधानांचं समर्थन करायचं. गणेश हाकेजी, स्पष्ट दिसतंय की नाही, तुम्ही- ऐकून घ्या. हा. भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या त्या विधानाचं समर्थन केलेलं नाही. कोणीच केलेलं नाही. आम्ही फक्त आम्ही एवढंच म्हटलं तुम्हाला की ते त्यांनी स्वतः महाराजांनी त्याच्या संदर्भातली कबुली दिलेली आहे, माझी चूक झालेली आहे 2 तासाच्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी आम्ही म्हटलं की चंद्रकांत दादांनी बरोबर एका आहे वाक्यात असं आम्ही म्हटलेलं नाही. समजलं ना? तुमचे ऐकून घ्या, अध्यक्ष आहेत ते. काय बोलले ते? काय बोलले की त्या एवढ्या वाक्याशी माझं समर्थन नाही, म्हणजे ते महिलांच्या विरोधात नाही, बोलले. मुलगी झाली तर अरे मुलगी अहो, झाली महाराज म्हणजे जे बोलले स्त्रीच्या जन्माला तुमचा त्यांच्या का विरोध आहे? चंद्रकांत त्यांच्या दादा वक्तव्याला- सामील झालेले आहेत. का विरोध आहे मला ते सांगा ना तुम्ही. त्यांनी जे विधान केलेलं आहे ते भयंकर. स्त्रियांच्या विरोधात कशाला विधान करायचं मला काही कळतच नाही. म्हणजे स्त्री जन्म होऊच नाही असं तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सगळेजण स्त्रियांच्या पोटी जन्मलेले आहे, विधानाचं विसरता समर्थन कसे केलेलं काय नाही. तुम्ही? तुम्ही हे विसरता कसे काय
त्या महाराजांपासून तुमच्यापर्यंत सगळे स्त्रीच्या पोटी जन्म घेतलेले आणि त्या स्त्रीचा जन्मच होऊ नये म्हणून तुम्ही लोक असं म्हणता नाही, की जन्म व्हावा हे स्त्रीच्या नाही, पोटी, बघा. स्त्रीला चुकीचं देवी आहे. मानावं, हो, आरती हे करावी, चुकीचं मात्र आहे ना. माणसाचा दर्जा देऊ नये हे ही चुकीचं आहे ना, वृत्ती. हे चुकीचंच आहे. आणि देवी जी चूक मानावं, आहे ती चूक मखरात आहे. बसवावं. आता या महाराजांचं काय झालं, कीर्तन करता करता लाखो लोक कीर्तनाला येत आहेत, समोर लाऊडस्पीकर आहे, मोठं स्टेज आहे आणि मग ते वाहवत जातात त्याच्यामध्ये की आपल्याला लोक प्रत्येक बरं, हे- गोष्टीला लोक सपोर्ट करतायत असं हे म्हणून ते आत्ताच काहीही विधान सल्ले करत देत नाहीयेत नाहीत. विद्यार्थी हे ते चुकीचं आहे. यापूर्वी ते अनेक सातत्याने वेळा बोलतात ते, यापूर्वी सातत्याने ते स्त्रियांबद्दल सातत्याने हो, बोलतात, सातत्याने. स्त्रियांच्या राहणीमानाबद्दल बोलतात, त्यांच्या पोशाखाबद्दल बोलतात. बोलतात. मग काय कसं आहे की नाही, दोन नाही, गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये. हे बघा, सगळं खुलेआम चाललेलं महेशजी. आहे आणि भाजप यांना सपोर्ट करते असं नाही होते. आसाराम बापू असू दे किंवा ते अगदी बलात्कारी बाबू असू दे, काही लोकांना ते सपोर्ट करतायत आणि त्यांना त्याचा भानही राहिलेला नाही की आपण इतकं स्त्रियांच्या विरोधात का जातोय. मला तेच कळत स्त्री नाहीये. शिक्षित एकंदरच- आणि ताई तुम्ही एकंदरच कितीही हे सगळे आम्हाला भाजप असो, स्त्रीच्या विरोधामध्ये RSS आहोत असो, असं तुम्ही हे बरं स्त्रियांच्या का विरोधात दाखवण्याचा प्रयत्न केला तर लोकांना माहिती आहे. आहे. ऐकून घ्या, आमची भूमिका काय आहे ती लोकांना नीट माहिती आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी काही आमच्या त्या आम्हाला प्रयत्न बरं का, करायची आमच्या- गरज नाही. हो, स्त्रिया आणि- सुशिक्षित झाल्या, त्यांना आणि- हल्ली कळतंय. आपल्या नेत्यांच्या भूमिकावरनं तरी तुम्ही- असंच दिसतंय. अहो, मला सांगा, गणेश आखेजी- महाराष्ट्रामध्ये गेल्या आता 5 दिवसापासून मला सांगत गेल्या या तुमच्या 20-25 दिवसामध्ये 5 महिलांच्या वरती जाळून मारून त्यांना मारण्यात आलेलं आहे. याच्या संदर्भामध्ये मला तुमची काय भूमिका मला सांगा ना. संदर्भात स्त्रियांच्या आमची संदर्भात भूमिका आपण काय आम्ही करायला लागलात तुम्ही? स्पष्ट केलेली आहे. तुमचं सरकार आहे, तुम्ही काय करा सरकार- काय कोणी अहो, कोणी मूग गिळून बसला सगळेजण, तुम्ही काहीच बोलत नाही तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये. सरकार काय नाही, भूमिका आम्ही घेतंय? याची अगदी पूर्ण अशा चौकशी स्वरूपाच्या करते. हा खऱ्या राज्य अर्थानं आपण चर्चेच्या सरकारचा- मूळ मुद्द्यावरती येऊया. प्रत्येकाला चर्चेच्या मूळ मुद्द्यावर येऊया, शिक्षण गणेश आखेजी. नाही, आपण नाही, अधिक या- चर्चा करणार आहोत. नाही, माझं सरळ म्हणणं संघचालक अहो, घटस्फोटावर स्त्रियांचं बोलतात. हित, स्त्रियांच्या बद्दल आदर, स्त्रीत्ववादी कोण आहे हे आम्हाला माहित नाही, आहे. मग त्यांनी आणि पण कशा बोलावं पद्धतीने ना. ते काय करतात ते बरं का. सरसंघचालकांनी पण अधिक बोलावं अधिक की चर्चा करू. स्त्रियांवर वेळ होणाऱ्या वेळ झाले का अत्याचाराविषयी. ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर आपण स्त्री शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं ही काळाची गरज नाही का, आवश्यक आहे की नाही, या मुद्द्याला घेऊन आपण आणखी चर्चा करणार आहोत. वेळ झाले का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. त्यानंतर सरसंघचालकांचं वक्तव्य. त्यामुळे वारंवार असं वाटायला लागतं की केवळ आपण चर्चांमध्ये कट्ट्यावरती स्त्री पुरुष समानता याबद्दल गप्पाच मारतो आणि प्रत्यक्षात काही होताना दिसत नाहीये. कारण ज्या लोकांनी, ज्या मंडळींनी याबद्दल समाजाचं प्रबोधन करायला हवं त्यांच्याकडनं जेव्हा जशी वक्तव्य होतात तेव्हा आश्चर्य वाटतं. म्हणून प्रश्न असा, विद्यार्थी मी आपल्याकडे येतो की स्त्री शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं ही काळाची गरज नाही का? निश्चितच आहे आणि त्या सगळ्या स्त्रिया हल्ली तेच करतायत. मला म्हणजे हे खूप बरं वाटतं ह्याच्यातनं कुठेतरी की हल्ली मुलांच्याही पुढे जाऊन आणि संसार मला ही एक प्रथा आपली मोडून काढली पाहिजे की मुलगी एवढी सुशिक्षित झाली की तिचं लग्न केलंच पाहिजे. त्याच्यामुळे हे जास्त प्रकार होत आहेत. मुलीला स्वातंत्र्य दिलं पाहिजे, जातीपाती धर्माच्या पलीकडे जाऊन तिला जो जीवनसाथी योग्य वाटेल त्याच्याशी लग्न करायचं तिला तुम्ही अधिकार द्या ना. हे घटस्फोटाचं प्रमाण होणार नाही, तिथे बोलत नाही आहेत, तिथे बोलत नाही आहेत. म्हणजे मुलींना तुम्ही जर ही बंधनं घातली नाहीत जातीपाती आणि धर्माची तर मला वाटलं अशा प्रकारचे डिवोर्स किंवा घटस्फोट होणार नाहीत. त्यांना स्वातंत्र्य द्या ना जरा. त्या सुशिक्षित आहेत, त्यांना आपला जीवनसाथी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सुद्धा हे सांगितलं तर रोटी बेटी व्यवहार जर तुम्ही केले तर हा समाजातला ही जी हे आहे ना रूढी परंपरा आपण जे मानतो ना ते सुद्धा कमी होईल. लोक एकमेकांच्या जवळ येतील. ह्या ज्या भिंती आपण उभ्या केलेल्या आहेत धर्माच्या जातीच्या पातीच्या ह्या मोडून काढल्या पाहिजे ना. पण त्याच्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे पण ते होताना दिसत गणेश नाही. आखेजी. एखादी मुलगी किती सुशिक्षित असली की नाही आपल्या जातीशी आपल्या धर्माच्याच मुलाशी लग्न केलं पाहिजे आणि तिला ते मान्य नसलं तरी तिला करायला लागतं आई वडिलांसाठी गणेश आणि आखेजी. मग पुढे घटस्फोट होतात. हे मला एक बोलत सांगा. नाहीत भागवत कुठे. सरसंघचालकांचा आदर राखत मी म्हणतो की उलट त्यांनी जे सांगितलेलं असतं लोक त्यावरती अंमल करतात किंवा ते आवर्जून ऐकतात. आता ह्या ज्या घटना घडल्याच्या ब्रेकपूर्वी आपण त्याचा संदर्भ दिला की हे सरकार काय करतं त्या घटनांवरती, ज्या महिलांना जाळून मारलं जातंय किंवा जे प्रकार घडतात त्याबद्दल का बोलत नाही सरसंघचालक? त्याबद्दल का पुरुषांचं ते प्रबोधन करत नाही? मूळ मुद्दा आहे की तो एका विषय 2 कोणी गोष्टी आहे काढतच की नाही. सगळ्याच विषयांवरती सरसंघचालकांनी म्हणजे बोललंच पाहिजे. पण मला सांगतो ऐरणीवर की अशा आलेल्या पद्धतीच्या विषयांवर आपल्या मग अपेक्षा आम्ही चुकीच्या आहेत. असं म्हणतो नाही, ऐरणीवर ऐकून आलेला या आहे ना हा की विषय. ज्या विषयानुरूप तिथं एखाद्या विषयावरती त्यांना वाटलं त्या पद्धतीनं वक्तव्य बरोबर, त्यांनी काय बोलू, हा काय त्यांचा बोलू अधिकार आपण? आहे. नाही तुम्ही हा. ह्या विषयावर का बोलत नाही, त्या विषयावर का नाही, बोलत पण मग आमचं नाही, असं म्हणणं यावरती ते का बोलतात? नाही नाही मागे यावरती का बोलले बोलतात ना, म्हणजे स्त्रियांनी त्यांना चार असं चार त्यांना मुलांना जन्म दिला वाटतं पाहिजे, त्या हे गोष्टी त्या स्त्रियांनी- बोलतात. हे पण चुकीचं नाही, होतं. नाही, आपण ठरवायचं का ते काय घर बोलतात सांभाळणं. बोलावं त्यांनी सरसंघचालकांनी नाही, ती विचारांचं बोलतोय आपण. नाही, म्हणणं नाही स्त्रियांचं दोन काम घर सांभाळणं, पुरुषांचं अर्थार्जन करणं हे बोललेच आहेत की ते. बघा. हे काय बोलले नाहीयेत?
बघा. कायमच ही भूमिका असलेली आहे. म्हणून जे आम्ही सुरुवातीला म्हणालो एकूणच संघाच्या भूमिकेविषयी हे त्यांचं उघड मत आहे. कुमार ते तुम्ही सप्तर्षी त्याला cover करू महाराष्ट्रानं नका. स्त्री शिक्षण आणि स्त्री सक्षमीकरणात नेहमीच पुढाकार घेतलेला असताना आपल्याकडे स्त्रीविषयी अशी टीका टिप्पणी का होते? त्याचं कारण की पुरुष वर्ग विशेषतः जो जुनाट राहिलेला आहे तो शिक्षणाचा आधार घेऊन नव्या नव्या शब्दामध्ये पुन्हा आपल्या जुन्या स्वप्नरंजनात की जिथे पुरुष मध्यवर्ती आहे आणि स्त्रिया त्याच्या भोवती आई मावशी बायको हे सगळे फेऱ्या धरतायत असं त्याला एक डोक्यात आहे आणि तेच संघप्रणीत किंवा भाजपच्या लोकांच्या डोक्यात आहे. त्यामुळे हे असं घडतंय आणि ही 91% लोक निरक्षर होते अशा देशामध्ये आणि एकाही धर्मग्रंथात मला हिंदूचा एक धर्मग्रंथ दाखवा किंवा कुठल्याही धर्माचा की ज्याच्या स्त्री पुरुषांना समानता दिलेली. तो पहिला धर्मग्रंथ आहे स्त्रियांचा भारतीय राज्यघटना आणि त्या राज्यघटनेने जसं पुढे जायला लागलं बरोबर. तर समाज बिघडला हे सांगाल ते घटस्फोटाचं प्रकरण घेत आहेत. म्हणजे एकमेव मापदंड म्हणजे घटस्फोट. म्हणून मी सांगितलं की पूर्वी घटस्फोट नाही व्हायचे पण काय म्हणायचे तुझी ताकद असेल तर ठेव बाया. बरोबर. ज्याची ताकद आहे तोच पुरुष ठेवेल. मर्द पुरुषाच्या विकृत कल्पना डोक्यात आहेत. तर त्याच्यामुळे आता स्त्री ही ऑडिटर आली त्याच्या व्यवहार म्हणून सहन होत नाही. आता याच काळातला इंदुरीकर महाराज काय इंदुरीकर महाराज आमचा नगरचा तसा काही फार विचारवंत नाहीये पण तो आपला खोलवून वगैरे बोलतो भाषणात ते ठीक आहे. पण तिसरी घटना आहे आणखीन एक याच काळातली ते म्हणजे शाळेच्या अधिकृत शासनानं फक्त मुलींची मुला मुलींची नाही शपथ घेतली की आम्ही कुठल्याही पुरुषाला करणार नाही प्रेम विवाह करणार नाही आई वडिलांच्या आम्ही गुलाम आहोत. तर हे प्रतिगामी शक्ती ज्याला म्हणतात काळ पुढे झाला तर आपण आता बदलावं लागेल. हे काय झालं आपलं काय भूतकाळ किती गौरवशाली होता असं वाटणारे लोक आहेत. मुलींना तुम्ही शपथ देता पुरुषाला देता का शपथ? RSS ने अशी का नाही मोहीम करू की आम्ही कुठल्याही स्त्रीला त्रास देणार नाही तिला जाळणार नाही. हे नाही करत तुम्ही पण हे असले उद्योग करतात. म्हणजे का अजूनही आपण या चर्चेच्या पलीकडे जात नाहीये स्त्री पुरुष समानतेच्या चर्चेच्या पलीकडे का जात नाहीये? मला डॉक्टरांच्या संदर्भामध्ये जरा मला हा बोला गणेश बोला. आता दोन गोष्टी आहेत. चांगला उल्लेख म्हणजे डॉक्टरांनी केला की खरं म्हणजे आपला धर्मग्रंथ जो आहे तो ते म्हणजे खरं म्हणजे आपली घटना आहे. मला डॉक्टरांना या गोष्टीची आठवण करून देऊ इच्छितो की आपल्या देशामध्ये स्वातंत्र्याच्या 65 वर्षापर्यंत जी घटनेची जी अवस्था म्हणजे घटनेला कुठल्या पद्धतीचं स्थान आणि कशा पद्धतीची तिची एक लोकांच्या मनामध्ये कल्पना होती. पहिल्यांदा या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी जर माझा धर्मग्रंथ कुठला असेल तर ती भारतीय घटना आहे याचा उल्लेख केला नव्हे. त्या पद्धतीने बोलू नका ऐका त्यांनी डॉक्टरांना त्या गोष्टीची आठवण केली की आम्ही घटनेला आमचा धर्मग्रंथ मानतो हे ते त्यांनी जाहीरपणे सांगितलंय. ऐका बघा नाही डॉक्टरांना मी त्या गोष्टीची आठवण करून देतो. जे डॉक्टर हजारो वर्षापूर्वीच्या संस्कृत आणि कुठला तरी धर्मग्रंथ ज्याला ते म्हणतात धर्मग्रंथ म्हणजे संस्कृत मधलं लेखन सगळं काही धर्मग्रंथ आहे का डॉक्टर? आपण ज्या पद्धतीने त्या हजारो वर्षापूर्वी ज्या पद्धतीच्या अनिष्ट प्रथा समाजात त्या समानतेच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या लोकांचं समर्थन आपली लोक का करतात? कधीच केलेलं नाही. करतायत नाही केलेलं. ताई ऐकूया तुम्हाला ऐकूया माझं म्हणणं तुम्ही चंद्रकांत पाटील मी त्या प्रेस कॉन्फरन्सला मी स्वतः उपस्थित होतो. आज मी ती प्रेस कॉन्फरन्स दादाने जे बोललेले आहे दादाने काय सांगितलं आम्ही इंदुरीकर महाराजांचं समर्थन करत नाही समर्थन केलं म्हणून अजिबात त्यांनी समर्थन केलेलं नाही. नाही बघा तुम्ही पुन्हा म्हणताय की चंद्रकांत पाटील कशाला चंद्रकांत पाटलांनी कधीच समर्थन केलेलं नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं की इंदुरकर महाराजांचं आम्ही समर्थन करत नाही पण त्या अनेक चांगल्या गोष्टी करतात. त्यांच्या कीर्तनातून अनेक समाजाच्या म्हणजे समाज सुधारणेच्या दृष्टिकोनातून स्वच्छतेचा विषय असेल स्वातंत्र्याचा विषय असेल अनेक गोष्टीबद्दल कुठल्या जेव्हा स्वतः नाही केलं त्याचं समर्थन केलं नाही. तुम्ही म्हणता ना की समर्थन केलं म्हणून
की इंदुरेकर महाराज हे त्यांच्या प्रत्येक कीर्तनामध्ये सुशिक्षित महिलांचं, नोकरी करणाऱ्या महिलांचं, वेगवेगळ्या प्रकारचे मॉडर्न वेशभूषा करणाऱ्या महिलांची सातत्याने यथेच्छ टिंगलटवाळी करत असतात. आणि त्यांच्या ज्या एकत्र कुटुंब पद्धतीचे त्यांच्या ज्या काळातल्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना त्या आत्ताच्या आधुनिक काळावर कलम करण्याचा प्रयत्न किंवा करतात धर्मबुडाला आणि त्याविषयी असं बोलणं आणि एखाद्या भागात कीर्तन करणारे ते महाराज आहेत. नाही नाही कुठे पण सरसंघचालक जे संबंध नाही देशाचे आपण आहे, 2 टप्प्यांमध्ये ते बघतोय की ते जास्त गंभीर आहे. सरसंघचालकांपासून तर ते गंभीर यांनी आहे. सरसंघचालक आणि इंदोरीकर अशीची तुलना तुम्ही जास्त तुलना तुलना नाही नाही आहे. एका करत आहे. दिवशी तुलना झालेली नाही घटना, करत एका वेळी आहे. झालेली घटना आहे. नाही मुळात नाही म्हणजे नाही तेच- आणि इथे इंदुरेकर महाराजांच्या बचावार्थ भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे नव्याने प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत, खरं तर पंकजा मुंडे प्रदेशाध्यक्ष होतील आणि एका भारतीय जनता पक्षातल्या तडफदार महिलेला न्याय मिळेल संधी अशी मिळेल. अशी अशी एक सगळी हवा असताना नाही, महिलेला पुन्हा एकदा अध्यक्षपदाची संधी भाजपत मिळणं पुन्हा शक्य एकदा आहे. मला हाकेची नेहमी हा एक प्रश्न पडतो की अशक्य आहे. महिला नेत्या भाजपतल्या का बोलत नाही अशा गोष्टींवर? किंवा त्यांना आणि बोलण्यासाठी ना, कुतूहल आहे का? नाही का? प्राचीताई, विचार करत नाही, नाही. प्राचीताई, तू ज्या डॉक्टर घटस्फोट यांना घेतला बोलण्याचा भाजप. सप्तर्षीने आता ज्या अधिकारच गोष्टीचा नाहीये. उल्लेख का हे केला त्यांचाही विचार नाही, असेच प्राचीताई, आता डॉक्टरांनी तुम्ही ज्या प्रार्थनेचा उल्लेख केला ना की मी प्रेमविवाह करणार नाही, याच्या संदर्भात आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी पहिल्यांदा वक्तव्य केले. राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या कुठल्या महिलेनं नेत्यांनी केलेलं नाही वक्तव्य. अहो, ही भूमिका राष्ट्रवादी- नाही घेतलेली. अरे, आपण आम्ही पहिल्यांदा जाहीर भारतीय जनता घेतलेली आहे. पार्टीच्या नेत्या समजलं. ही गोष्ट खरी आहे. भूमिका केली. ही हे गोष्ट खरं खरी आहे, खरी आहे. तुम्ही- ही गोष्ट या खरी आहे. नेत्या म्हणून मला सांग, यांची जर विचारसरणी ती जर असेल पण तर त्यांनी त्याचा चंद्रकांत निषेध दादांनी करायला पाहिजे निषेध होता. का व्यक्त आणि ते केला कोणी नाही? केलं निषेध नाही, नाही. केला अशा नाही. स्वरूपाची व्यक्त केला शपथ नाही. कोणी दिली आणि कोणी द्यायला लावली याच्यावरती कारवाई, ह्याचं सरकार आहे, त्यांनी याच्यावरती काय कारवाई होईल- केली होईल ना, सांगा. त्याबद्दल मला दखल ते होऊ घेतलेली द्या. आहे. काय करी तुम्ही याच्यावरती अशा पद्धतीने मात्र- जाहीरपणे कोणावर कारवाई करायची? ज्यांनी या अहो, पद्धतीची शपथ ज्या भागवतांच्या शाळेत दिली, संचालकांच्या ती शाळा वक्तव्यावरती कोणाची आहे? येऊया. त्या माझ्याकडे वेळ थोडा. शाळेच्या शिक्षकावरती, प्राध्यापक, मुख्याध्यापकावरती, तिथल्या संस्थाचालकावरती तुम्ही काय कारवाई करणार आहात? निश्चितच कारवाई तुम्ही होणार आहे. का आतापर्यंत नाही का नाही होणार तोंड आहे? उघडलं बरं, तुमचं? गुजरातमध्ये अशा तुमचं सरकार आहे. पद्धतीची नाही, आतापर्यंत गुजरातमध्ये का नाही उघडलं तुमचं तुम्ही? सरकार आहे. आतापर्यंत तुम्ही का नाही बोललात? तुम्हाला एकच सांगू गोष्ट पहिल्यांदा सांगू. आमच्या- उदाहरण सांगतो. हाकेंनी मला गुजरातमध्ये ज्या मुलींना नाही, तुम्ही वसतिगृहातल्या आतापर्यंत का बोलला मुलींना नाही? ऐका ऐका हा. गुजरातमध्ये तुमचं सरकार आहे, वसतिगृहातल्या मुलींना मासिक पाळी सुरू आहे की नाही बघायला हो, त्यांची ते अंतर्वस्त्र काढायला लावली. मग तुम्ही त्याच्यावर काय केलं? बघा, गुजरात त्या सरकारने काय सरकारने केलं? कारवाई केली तिथं, काय काय करायचं कारवाई ते? केली? एक नाही, स्टेटमेंट मग दिलं आता नाही, इथल्या उगाच सरकारचं हाके, उगाच बोला. पक्ष नेते बोला. या बोलू नका. महाराष्ट्रामध्ये आपल्या आपण अशा सगळ्या स्वरूपाची देशाचं बोलतोय. घटना आपण मूळ जाहीरपणे मुद्द्यावर हा प्रार्थनेच्या सगळ्यात वेळेला महत्त्वाचा प्रश्न आहे. मुलींना शपथ दिली जाते प्रेमविवाहाची आणि हे सरकारमधल्या जे कोणी नेते सरकार असतील आणि समर्थन नेते करतंय असतील का? अगदी त्या थोडक्यात. अगदी मुख गिळून मी- बसून त्याच्याबद्दल त्या कुठला मुलींना मूळ बोलतोय. मुद्द्यावर येतोय. त्यांनीच विषय काय नाही काढला. जरा- ऐका, काय ऐका, action गणेश, घेतली वेळ का? माझ्याकडचा संपला. वेळ या घटनेवरती काय ऍक्शन घेतली आहे सांगा. वेळ माझ्याकडचा संपलेला आहे. अगदी थोडक्यात एका शब्दात मै सर आपल्यापासून सुरुवात करतो. सरसंघचालकांच्या वक्तव्याशी आपण सहमत आहात का, हो किंवा नाही? नाही, अजिबात नाही. कारण ज्या पद्धतीने त्यांनी ते विधान केलेलं आहे की सुशिक्षित झाल्यानंतर आणि संपन्नता आल्यानंतर अहंकार येतो. या अहंकाराचा जो बोच आहे तो थेट महिलांच्या अहंकाराचा झालेला आहे आणि त्यातून घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे असं त्यांनी जे काय त्यांच्या कल्पनेतली जी कुटुंब व्यवस्था आहे ही कुटुंब व्यवस्था केवळ आणि केवळ स्त्रिया अशिक्षित राहिल्या तर, स्त्रिया पुरुषावर अवलंबून राहिल्या तर ही कुटुंब व्यवस्था टिकेल अशी त्यांची भावना असल्यामुळे त्यातून ते विधान झालेलं आहे. आणि स्त्रियांनी अहंकारी होऊ नये, स्त्रियांचा असा अर्थ- आत्मसन्मान नसावा अशी त्यांची भूमिका भूमिका आहे. आहे. प्राचीताई, आपण सहमत आहात, हो किंवा नाही? सहमत तर नाहीच, पण मी आणि आमची जनवादी महिला संघटना याचे तीव्र नापसंती याविषयी व्यक्त करतो. अगदी पुरुषी मानसिकतेचं लक्षण आहे आणि स्त्रियांची प्रगती बघवत नाही किंवा जे मूळ ऐरणीवर आलेले मुद्दे आहेत, महिलांवरचा अत्याचार, त्यांच्या स्वतःच्या पक्षातील लोक पण जे करतायत त्यावर ते बोलत नाही. बोलत आणि नाहीयेत. कुठला तरी विषय उकरून काढून त्याच्यावर एक लावून दिलेलं आहे. माझ्याकडचा वेळ संपलाय. मी सगळ्या मान्यवरांचे आभार मानतो. अगदी ज्या थोडक्यात पद्धतीचं आता पद्धतीचं प्राचीताईने किंवा महेशजीने बोललेत ना ते अत्यंत विपर्यास स्वरूपाचं आहे. कुठं कधीही त्यांच्या त्या वक्तव्यातून स्त्रियांच्या बद्दलचा अनादर किंवा स्त्रियांबद्दलची विशेष अशा पद्धतीची त्यांची विचार जे आहेत ते व्यक्त केलेले हे तुम्ही तुमच्या बाजूने अर्थ एकूण काढताय. सामाजिक तुम्ही तुमच्या बाजूने व्यवस्थेबद्दलचं अर्थ केलेलं काढताय. ते एक हा- त्यांचं अवलोकन आहे आणि ते केलं. त्यामुळे त्यात धन्यवाद. माझ्याकडचा वेळ संपलेला आहे. मी सगळ्यांना सांगतो, खरं आपण स्त्री पुरुष समानता आता त्या पलीकडे जाऊन या गोष्टीवरती खरं चर्चा करणं आवश्यक आहे. पण आता अजूनही आपण या वेळेला, या सगळ्या आधुनिक जगामध्ये, आधुनिक वेळेमध्ये समानता या मुद्द्यावरतीच अडकलेलो आहोत. यात कुठेही दुमत नाही की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीने देखील प्रगती करायला हवी. आणि जर हे दोघं प्रगतिशील असतील तर एक कुटुंब छान पद्धतीने समोर येतं. कुटुंब छान असेल तर समाज देखील उभारलेला दिसतो. हे तितकंच खरं. आधी तेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.